नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In previous chapter you have studied about the refraction of the light through the glass slab, glass prism, then a rainbow, and then some basic concept. Now today we'll discuss about the next chapter is lenses, which are based on the refraction of the light. Before this, you know about there are infinite number of the application of the lenses in your daily life. Lenses are used in the spectacles. Lenses are used in a telescope. Lenses are used in a microscope. Then lenses are used for repairing the watch. Watch repairer used the lens to detect some faults in the watch. Lenses are used in the binoculars. Lenses are used in a camera. Lenses are used in a mobile. And then lenses are used in it. There are different applications of the lenses. किंवा त्याच्यामध्ये आपल्याला आणखी भी सांगता येईल की number of uses of the lenses. What is the structure of the lens? What is the shape of the lens? How will prepare the lens? Which basic concepts are related to the lens? Then which instruments are operated on the basis of the lens? What are the uses of the lens in your eye? की लेन्सचा नेमका आपल्या डोळ्यामध्ये उपयोग काय आहे? There are different applications of the lens. But this first we consider how will prepare the lens? What is the shape of the lens? Then what are the types of the lens? Lens have the two surfaces. Both of them are curved. एक तर लेन्सला दोन सर्फेसेस असतात. दोन्हीही एक तर कर्व असतील. मी समजा असंही काढेल की टू सर्फेसेस आर कर्व. हा एक आहे आउटसाईड किंवा बोथ ऑफ देम आर कर्व इनसाइड और आउटसाइड. किंवा वन इज प्लेन अँड अनादर इज कर्व बट बोथ ऑफ देम आर दी नॉट प्लेन सर्फेसेस. लेन्स इज द ट्रान्सपरंट. लेन्स हे ट्रान्सपरंट आहे. लेन्सला दोन सर्फेसेस असतात. एक तर दोन्हीही कर्व असतात किंवा एक कर्व आणि एक प्लेन असतो. पण लेन्सला कधीही दोन्ही सरफेस प्लेन नसतात. दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट प्रायमरी इन्फॉर्मेशन अबाउट द लेन्स. देन फर्स्ट वी कन्सिडर द टाइप्स ऑफ द लेन्सेस अँड देन हाऊ विल प्रिपेअर द लेन्स अँड विच आर द बेसिक कन्सेप्ट्स विच आर रिलेटेड टू द लेन्स. याचा स्टडी करायचं आहे आपल्याला. जनरली स्पेरिकल लेन्सेस बी म्हटलं जातं कारण दे आर प्रिपेअर फ्रॉम द स्पेअर रिजिड स्पेअर. ग्लास रिजिड स्पेअर जे काय रिजिड ग्लास स्पेअर आहे त्या रिजिड ग्लास स्पेअरपासून लेन्स तयार केले जातात. जनरली देर आर टू टाइप्स ऑफ द लेन्सेस. वन इज द कॉन्व्हेक्स लेन्स अँड सेकंड इज द कॉन्केव लेन्स. द टाईप ऑफ द कॉन्व्हेक्स और कॉन्केव लेन्स विच विल डिपेंड्स अपॉन द विड्थ ऑफ द लेन्स. म्हणजे लेन्सची जी काही जाडी आहे त्या जाडीवर त्याचे टाईप ठरवलेले आहेत. Generally, there are two types of the lens. One is the convex lens and second is the concave lens. If the center part of the any lens is thick and edge part is thin, that type of the lens is known as the convex lens. समजा मी हे वॉच घेतलेलं आहे. हे एकदम सर्कलमध्ये आहे. मग याचा जो सेंटर पार्ट असेल, ज्या लेन्सचा सेंटर पार्ट हा मी एकदम सेंटरचा कन्सिडर करू लागलो आहे. सेंटर पार्ट थिक असेल आणि हा एज पार्ट जो काय आहे हा एज पार्ट जर थिन असेल तर दॅट टाईप ऑफ द लेन्स इज नोन ॲज द कॉन्व्हेक्स लेन्स. अँड इफ द लेन्स हॅज सेंटर पार्ट इज थिन अँड एज पार्ट इज थिक असेल तर दॅट टाईप ऑफ द लेन्स इज नोन ॲज द कॉन्केव लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सचे दोन्ही सरफेस जे आहेत ते आउटर सरफेसने काय असतात फुगीर असतात आणि कॉन्केव लेन्सचे सरफेस जे काय आहेत ते इनसाइड असतात. त्यालाच आपण काय म्हणतो आणि त्याचा थिकनेस हा सेंटर थिकनेस हा कमी असतो. त्याला थिन असतो. दॅट इज नथिंग बट द कॉन्केव लेन्स. जनरली देर आर थ्री टाइप्स ऑफ द ईच लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स देर आर थ्री टाइप्स ऑफ द लेन्स. डबल और बाय कॉन्व्हेक्स लेन्स. सेकंड इज द प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स अँड थर्ड इज द पॉझिटिव्ह मेनिस्कस और द कॉन्केव कॉन्व्हेक्स लेन्स. The name of the type of the convex lens depends upon their surfaces. If the both surfaces are curved outside and their center part is thick and edge part is thin असेल तर that type of the lens is known as the double or biconvex lens. Plano convex lens, one surface is plane and another is curved. That type of the lens is known as the plano convex lens. Their center part is thick and edge part is thin. Due to this reason, this is the type of the convex lens. Both surfaces are curved one side, but their center part is thick and edge part is thin.
that type of the lens is known as the positive meniscus or the concave convex lens. Means type of the convex lens depends upon their surfaces. Both surfaces are curved outside, then their center part is thick and edge part is thin, is known as the double or biconvex lens. Plano, one surface is plane and another is curved, but their center part is thick as compared to the edge part, is known as the plano-convex lens. Positive meniscus or the concave convex lens, both surfaces are curved one side and their center part is thick as compared to the edge part, is known as the positive meniscus or concave convex lens. Similarly, there are three types of the concave lens. The first is the double or biconcave lens, second is the plano-concave lens, and third is the negative meniscus or convexo-concave lens. And type of these lens depends upon their surfaces. If both surfaces are curved inside and their center part is thin and edge part is thick, that type of the lens is known as the double or biconcave lens. One surface is plane and another is curved inside, that type of the lens is known as the plano-concave lens. Their center part is thin and edge part is thick. Then third type is the negative meniscus or the convexo-concave lens. Both surfaces are curved one side, their center part is thin and edge part is thick, that type of the lens is known as the concavo-convex lens or negative meniscus. Before this, how will prepare the convex lens and how will prepare the concave lens? For the preparation of the convex lens or concave lens, first we take the two rigid glass pairs. दोन रिजिड ग्लास पेअर घ्यायचे आणि त्याच्यापासून लेन्स कसे तयार केले जातात हे आपण पाहूया. फर्स्ट वी कन्सिडर द टू रिजिड स्पेअर्स. मी सुरुवातीला काय केले की दोन रिजिड स्पेअर घेतो. सपोज दिस इज द फर्स्ट रिजिड स्पेअर and second is this is the another rigid sphere having the different radius. Suppose this is the center of the first rigid sphere, this is the center of the second rigid sphere. हे दोन रिजिड स्पेअर घेतले तर ग्लासचे हे भरीव आहेत आणि मग याच्यामध्ये काय करायचं, व्हेन वी कट द वन पार्ट ऑफ द एनी रिजिड स्पेअर, या रिजिड स्पेअरचा एक पार्ट कट करायचा आहे. मग मी समजा या पहिल्या रिजिड स्पेअरचा हा पार्ट कट केलेला आहे. हा रिजिड असल्यामुळे पूर्णपणे भरीव असेल, हा सुद्धा रिमेनिंग काय असेल, पूर्ण भरीव असेल. देन वी टेक द अनादर पार्ट, याचाही एक पार्ट मी कट केलेला असेल. एका साईडने नाही घेतलं तर आपण दोन्ही साईडने घेऊ, कन्सिडर करू शकतो. मी याचा एक पार्ट कट केलेला आहे. हाही रिजिड स्पेअर आहे, या रिजिड स्पेअरचा हा पार्ट मी कट केलेला आहे. याची रेडियस जी काय असेल समथिंग असेल. सपोज द रेडियस ऑफ दॅट स्पेअर इज R2 असेल आणि रेडियस ऑफ दॅट स्पेअर इज असेल R1. मी पहिल्या स्पेअरचा हा जो काय पार्ट घेतलेला आहे तो पार्ट मी इथं ठेवलेला आहे. हा उचलला आणि हा पार्ट इथं ठेवलेला आहे. दुसऱ्या स्पेअरचा जो काय पार्ट आहे हा पार्टही मी घेतलेला आहे आणि तो याला अटॅच करून ठेवलेला आहे, टच करून ठेवलेला आहे. अँड देन दिस इज द टाईप ऑफ द विच लेन्स. इट इज नथिंग बट द डबल कॉन्व्हेक्स लेन्स और बाय कॉन्व्हेक्स लेन्स. आपल्याला या चॅप्टरमध्ये फक्त डबल कॉन्व्हेक्स लेन्स आणि डबल कॉन्केव्ह लेन्सचा उल्लेख करायचा आहे. मग प्रत्येक वेळी डबल कॉन्व्हेक्स आणि डबल कॉन्केव्ह म्हणण्याऐवजी आपण डायरेक्टली याला कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स म्हणू शकतो. मी जर याच स्पेअरपासून मला आणखी कॉन्केव्ह लेन्स तयार करत असेल तर मला तयार करता येईल की पार्ट कट करता येईल. समजा आपण याचंच पाहूया अगोदर की दिस इज नथिंग बट द विच टाईप ऑफ द लेन्स. दिस इज नथिंग बट द कॉन्व्हेक्स लेन्स बिकॉज both surfaces are curved outside and their center part is thick and edge part is thin. Due to this reason that type of the lens is nothing but the convex lens. तर हे कॉन्व्हेक्स लेन्स असा तयार केला जातो. कॉन्केव्हच्या बाबतीत समजा मी हा स्पेअर असा घेतलेला आहे. हा पार्ट पहिल्या स्पेअरचा जो काय पार्ट आहे तो मी इथं घेतलेला आहे. दुसऱ्या स्पेअरचा पार्ट जो आहे तो मी असा त्याला टच करून ठेवलेला आहे. याच्यामध्ये आतील पार्ट जे काय आहेत किंवा आपण होलो स्पेअरने सुद्धा तयार करू शकतो की समजा दोन होलो स्पेअर घेतलेले आहेत आणि प्रत्येक होलो स्पेअरचा मी हा एक पार्ट घेतलेला आहे, हा एक पार्ट घेतलेला आहे. पहिल्या होलो स्पेअरचा हा पार्ट, दुसऱ्या होलो स्पेअरचा हा पार्ट, बोथ ऑफ देम आर टच टू इच अदर आणि याच्यामध्ये पूर्ण ग्लास भरलेला असेल तेव्हा हा जो काय लेन्स तयार झालेला आहे
it is nothing but the concave lens, a double concave lens, because both surfaces are curved inside, their center part is thin and edge part is thick. That type of the lens is known as the concave lens. Before the study about the application of the convex lens and concave lens, first we consider some basic concepts which are related to the convex lens and concave lens. The first is the center of curvature. Center of curvature. Second is the radius of curvature. Then third is the principal axis. Then fourth is the optical center. Then principal focus and then focal length. म्हणजे एवढ्या कन्सेप्टचा आपला विचार करायचा आहे. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द सेंटर ऑफ कर्वेचर. मी आत्ता सांगितले की आपण इथं जर दोन सरफेसेस घेतले, हा एक सरफेस घेतलेला आहे आणि दुसरा एक सरफेस घेतलेला आहे मी. हे दोन्ही सरफेस, याचा सेंटर आहे C1, याचा सेंटर आहे C2 आणि हा एक पार्ट मी कट केलेला आहे. हा पार्ट कट केलेला आहे, याचाही हा पार्ट कट केलेला आहे. पहिल्या स्पेअरचा जर मी हा पार्ट घेतला, पहिल्या स्पेअरचा पार्ट आणि दुसऱ्या स्पेअरचा पार्ट हे एकमेकाला जर मी अटॅच करून ठेवले तर दॅट इज नथिंग बट द विच टाईप ऑफ द लेन्स, इट इज नथिंग बट द कॉन्व्हेक्स लेन्स. आपला लेन्स कसा तयार करायचा हे पाहू. याच्यामध्ये की सेंटर ऑफ कर्व्हेचर दिलेले आपल्याला पुस्तकामध्ये, की मी समजा हा एक स्पेअर घेतलेला आहे आणि दुसरा हा एक स्पेअर घेतलेला आहे. याचा सेंटर आहे C1, याचा सेंटर आहे C2. मग हा एक पार्ट मी कट केलेला आहे आणि याचा हा एक पार्ट कट केलेला आहे. दोन्ही स्पेअरचा एक एक पार्ट मी कट केलेला आहे. मग हा पार्ट याला म्हणूया आपण A पार्ट, याला म्हणूया B पार्ट म्हणूया. मग मी हा A पार्ट ॲज इट इज घेतला, इथं मांडलेला आहे. याच दुसरा पार्ट घेतलेला आहे, दुसऱ्या स्पेअरचा एक पार्ट घेतलेला आहे, तो मी इथं मांडलेला आहे. हे एकमेकाला टच करून ठेवलेले आहेत. म्हणजे एकमेकाला टच करून ठेवल्यानंतर जो काही लेन्स तयार होईल तो लेन्स कोणता असेल, कॉन्व्हेक्स लेन्स. पण हा जो कर्व सरफेस आहे, या कर्व सरफेसचा इमॅजिनरी स्पेअर या साईडने येईल आणि या कर्व सरफेसचा इमॅजिनरी स्पेअर या साईडने येईल. मग आपला डेफिनेशन कशात पाहिजे, सेंटर ऑफ कर्व्हेचर. फर्स्ट डेफिनेशन इज द सेंटर ऑफ कर्व्हेचर. कशाला म्हणायचं सेंटर ऑफ कर्व्हेचर, सेंटर ऑफ द स्पेअर. हे सेंटर ऑफ द स्पेअर जे आहेत, त्या सेंटर ऑफ स्पेअरचे जे सेंटर असतील आणि त्या स्पेअरचे जे काही आपण पार्ट घेतलेले आहेत ते पार्ट म्हणजे लेन्सचे सरफेस झाले. समजा पहिल्या स्पेअरचा हा A पार्ट म्हणजेच लेन्सचा हा सरफेस झाला. दुसऱ्या स्पेअरचा हा B पार्ट म्हणजे तो हा झाला. मग इमॅजिनरी जर आपण काढला, पहिल्या स्पेअरचा जो काही सेंटर असेल तो इथं येईल C1. दुसऱ्या स्पेअरचा इमॅजिनरी सेंटर जो असेल तो येईल इथं C2. आपल्याला डेफिनेशन करायची आहे सेंटर ऑफ कर्व्हेचरची. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ कर्व्हेचर, सेंटर ऑफ द स्पेअर, त्याच्यानंतर हुज पार्ट्स फॉर्म द सरफेसेस ऑफ द लेन्सेस. मी काय सांगितलं, सेंटर ऑफ द स्पेअर आहेत, त्या सेंटर ऑफ स्पेअरचे काय हुज पार्ट्स, त्याचे जे काय पार्ट आहेत ते पार्ट काय फॉर्म करतात, फॉर्म्स द सरफेस ऑफ लेन्स. म्हणजे याच्यामध्ये जे काही सरफेस ऑफ लेन्स आहेत ते सरफेस ऑफ द लेन्स ज्या स्पेअरचे पार्ट असतील त्या स्पेअरचे जे काही सेंटर असतील त्या सेंटरला काय म्हणायचं, सेंटर ऑफ कर्व्हेचर. आणि म्हणून डेफिनेशनमध्ये काय सांगता येईल आपल्याला की सेंटर ऑफ द स्पेअर, त्याचं सेंटर ऑफ द स्पेअर हुज पार्ट्स फॉर्म्स द सरफेसेस ऑफ द लेन्स. जे स्पेअरचे पार्ट आहेत, सेंटर ऑफ द स्पेअर हुज पार्ट्स फॉर्म्स द सरफेस ऑफ द लेन्स इज नोन ॲज द सेंटर ऑफ कर्व्हेचर. मला एवढं सांगायचं आहे की आपण जे काही स्पेअर घेतलेले आहेत त्या स्पेअरचे जे काही प्रत्येक स्पेअरचा एक एक पार्ट घेतलेला आहे आणि त्या पार्टपासून आपण लेन्सचे सरफेस तयार केलेले असेल, तेव्हा लेन्सचे सरफेस ज्या स्पेअरपासून तयार केलेले आहेत त्या स्पेअरचे जे काही सेंटर आहेत त्या सेंटरलाच म्हणायचं सेंटर ऑफ कर्व्हेचर. म्हणजे डेफिनेशन आपल्याला सांगता येईल, सेंटर ऑफ द स्पेअर
whose parts forms the surfaces of the lens is known as the center of curvature. म्हणजे both of them are nothing but the center of curvature of the lens. म्हणजे each lens contains the two center of curvature. One is the C1 and another is the C2. This is a definition of the center of curvature. रेडियस ऑफ कर्वेचरची सेम डेफिनेशन तशी सांगायची, फक्त बदल काय करायचा, सेंटरच्या ऐवजी रेडियस घ्यायची. रेडाय ऑफ कर्वेचर म्हणतो आपण दोन असल्यामुळे. मग रेडियस ऑफ कर्वेचर कशाला म्हणायचं, सपोज दिस इज द रेडियस ऑफ द फर्स्ट स्पेअर R1 अँड दिस इज द रेडियस ऑफ द सेकंड स्पेअर R2. सेकंड स्पेअरची आपल्याला रेडियस दिलेली आहे R2. मग इमॅजिनरी जर स्पेअर आपण काढली तर ही असेल इमॅजिनरी स्पेअर इथं आणि याची स्पेअर असेल इथं. याला म्हणूया आपण R1 आणि याला म्हणूया R2. मग रेडियस ऑफ द स्पेअर, ज्या स्पेअरच्या रेडियस जे आहे, आपल्या स्पेअरची रेडियस काढायची, ज्या स्पेअरच्या पार्टपासून लेन्स फॉर्म झालेला असेल. मी काय सांगतो, हे दोन स्पेअर आहेत, या दोन स्पेअरच्या पार्टपासून आपण काय तयार केलेलं आहे, लेन्स तयार केलेला आहे. तेव्हा ज्या स्पेअरच्या पार्टपासून लेन्स तयार केलेला आहे त्या स्पेअरच्या ज्या रेडियस असतील दीज रेडियस आर नोन ॲज दी रेडाय ऑफ कर्वेचर. मग डेफिनेशनमध्ये काय सांगता येईल, रेडियस ऑफ द स्पेअर, काय रेडियस ऑफ द स्पेअर, हुज पार्ट्स फॉर्म्स द सरफेसेस ऑफ द लेन्स. या दोन स्पेअरचे जे काही पार्ट आहेत त्या पार्टपासून लेन्सचे जे सरफेस तयार झालेले असतील तेव्हा त्या स्पेअरची जी रेडियस असेल त्या रेडियसलाच रेडाय ऑफ कर्वेचर ऑफ द लेन्स म्हणायचं. म्हणजे डेफिनेशनमध्ये आपल्याला असं सांगता येईल की रेडियस ऑफ स्पेअर आहे रेडियस स्पेअरची, पण रेडाय ऑफ कर्वेचर आपण कोणाची कन्सिडर केलेली, लेन्सची कन्सिडर केली, कारण लेन्सची सरफेस ही त्या दोन स्पेअरचे पार्ट आहेत. मग त्या दोन स्पेअरचे पार्ट, त्या दोन स्पेअरची जी रेडियस असेल दॅट इज नथिंग बट द रेडाय ऑफ कर्वेचर ऑफ द लेन्स. म्हणजे डेफिनेशन सांगताना सांगणार तुम्ही, रेडियस ऑफ द स्पेअर, रेडियस ऑफ द स्पेअर हुज पार्ट्स, हो हे पार्ट फॉर्म्स द सरफेसेस ऑफ द लेन्सेस इज नोन ॲज द रेडियस ऑफ कर्वेचर. मग इथं आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर R1 अँड R2 म्हणता येईल. R1 अँड R2 आर द रेडाय ऑफ कर्वेचर ऑफ द लेन्स. प्रिन्सिपल ॲक्सिस कशाला म्हणायचं, अ इमॅजिनरी लाईन विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्व्हेचर्स. एक इमॅजिनरी लाईन घेतलेली आहे, आपण का लाईन ॲक्च्युअल घेत नाहीत. इमॅजिनरी लाईन विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्व्हेचर इज नोन ॲज द प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस कशाला म्हणायचे की ह्या लेन्सच्या या सरफेसचा हा इमॅजिनरी स्पेअर आहे, या सरफेसचा हा इमॅजिनरी स्पेअर आहे, त्या इमॅजिनरी स्पेअरचे हे सेंटर ऑफ कर्व्हेचर आहेत, इमॅजिनरी स्पेअरचे सेंटर आहेत, पण त्यालाच आपण सेंटर ऑफ कर्व्हेचर ऑफ द लेन्स म्हणतो. त्या सेंटर ऑफ कर्व्हेचरमधून जाणारी जी इमॅजिनरी लाईन असेल ना त्या लाईनला काय म्हणायचं, प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणायचं. म्हणून डेफिनेशन काय होईल, ॲन इमॅजिनरी लाईन विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्व्हेचर इज नोन ॲज द प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याला म्हणायचं प्रिन्सिपल ॲक्सिस. देन ऑप्टिकल सेंटर, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द ऑप्टिकल सेंटर. हे सगळं जे काही आपण रिलेटेड पाहतो ना फक्त कॉन्व्हेक्स लेन्सशी, एकदा कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्सचे रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. ऑप्टिकल सेंटर कशाला म्हणायचे, सपोज दिस इज द शेप ऑफ दी कॉन्व्हेक्स लेन्स. हा कॉन्व्हेक्स लेन्सचा शेप आहे, याचा इमॅजिनरी स्पेअर या साईडने येईल, याचा इमॅजिनरी स्पेअर या साईडने येईल, म्हणून इथं घेतलेला असेल आपण सेंटर ऑफ कर्व्हेचर C1, याचा स्पेअर इकडून येत असल्यामुळे हा सेंटर ऑफ कर्व्हेचर असेल याचा C2, कारण ईच लेन्स कंटेन्स द टू सेंटर ऑफ कर्व्हेचर्स. आणि मग यामधून जाणारी जी काही लाईन असेल त्या लाईनला आपण काय म्हटलेलं आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हटलेलं आहे. अ लाईन विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर, इमॅजिनरी लाईन विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर्स इज नोन ॲज द प्रिन्सिपल ॲक्सिस. मग आता ऑप्टिकल सेंटर कशाला म्हणायचं, द पॉईंट इनसाइड द लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस. असा एक पॉईंट आहे इनसाइड द लेन्स, पण तो कुठं आहे, ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस, थ्रू विच द इन्सिडंट रे पासिंग थ्रू इट विदाउट एनी डेविएशन, विदाउट चेंज इन द डायरेक्शन, विदाउट चेंज इन द पाथ. या पॉईंटमधून कोणत्याही डायरेक्शनने जाणारा रे जर असेल तर त्याचं काय होत नाही, रिफ्रॅक्शन होत नाही. विदाउट एनी डेविएशन इट इज ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन थ्रू द पॉईंट. असा लेन्समध्ये एकमेव असा पॉईंट आहे की जो पॉईंट प्रिन्सिपल ॲक्सिसवर आहे, इनसाइड द लेन्स आहे, त्यामधून कोणत्याही डायरेक्शनने रे जात असेल. समजा मी या डायरेक्शनने हा PQ डायरेक्शनने रे घेतला, समजा इथं सेंटर ऑफ कर्व्हेचर जो काय आहे आपण
इथं ऑप्टिकल सेंटर घ्यायचं आहे आपल्याला. ऑप्टिकल सेंटर म्हणत नाही मी त्याला, आत्ताच ओ पॉईंट घेतो मी. द पॉईंट इनसाइड द लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच द लाईट रे ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन विदाउट एनी डेव्हिएशन. असा प्रिन्सिपल ॲक्सिसवर लेन्समध्ये असा पॉईंट आहे की कोणत्याही डायरेक्शनने येणारा रे जर त्या पॉईंटमधून जात असेल तर त्याचं कोणत्याही प्रकारे रिफ्रॅक्शन होत नाही. इट ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन. तेव्हा असा जो पॉईंट आहे प्रिन्सिपल ॲक्सिसवरला त्या पॉईंटला काय म्हणायचं, ऑप्टिकल सेंटर असं म्हणायचं. आणि ऑप्टिकल सेंटर इज रिप्रेझेंटेड बाय द लेटर ओ. मी समजा एखादा रे असाही घेतलेला आहे की जो रे कशामधून जात असेल, ऑप्टिकल सेंटर या पॉईंटमधून जात असेल. द पॉईंट इनसाइड द लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच एनी लाईट रेज ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन विदाउट एनी डेव्हिएशन. असा एकमेव पॉईंट असेल किंवा या डायरेक्शनने मी एखादा रे घेतला त्या पॉईंटमधून जाणारा, तो सुद्धा काय होतो, विदाउट एनी डेव्हिएशन. नो रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू इट. त्याचं कोणत्याही प्रकारे पाथ चेंज होत नाही. तेव्हा असा एकमेव, समजा मी एखादा रे असा घेतला आणि तो इथून जर गेला तर याचं मात्र रिफ्रॅक्शन होईल. पण या लेन्समध्ये प्रिन्सिपल ॲक्सिसवर इनसाइड द लेन्स असा एक पॉईंट आहे की ज्या पॉईंटमधून कोणता जरी रे गेला कोणत्याही डायरेक्शनने गेला तर विदाउट एनी डेव्हिएशन इट ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन. तेव्हा त्या पॉईंटला म्हणायचं ऑप्टिकल सेंटर असं म्हणायचं. म्हणजे ही डेफिनेशन झाली ऑप्टिकल सेंटर. दी फर्स्ट डेफिनेशन इज द सेंटर ऑफ कर्वेचर्स, देन रेडाय ऑफ कर्वेचर, देन प्रिन्सिपल ॲक्सिस अँड देन ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल्स प्रत्येक लेन्सला एक आणि एकच ऑप्टिकल सेंटर असतो आणि इट इज इनसाइड द लेन्स lie on the principal axis through which the light ray travel in a straight line without any deviation. तेव्हा तो जो काही पॉईंट असेल लेन्समधला प्रिन्सिपल ॲक्सिसवरला त्या पॉईंटला म्हणायचं ऑप्टिकल सेंटर. देन वी डिस्कस अबाउट द प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसची डेफिनेशन सांगितली. फोकस, प्रिन्सिपल फोकस कशाला म्हणायचं. फर्स्ट वी कन्सिडर द प्रिन्सिपल फोकस ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स अँड देन कॉन्केव्ह लेन्स. खरं तर प्रिन्सिपल फोकसची डेफिनेशन सांगण्याच्या अगोदर हाऊ मेनी टाइम द रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द लेन्स. 2 times रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द लेन्स. कारण इट हॅव द 2 surfaces. 2 वेळा रिफ्रॅक्शन होतं याच्यामध्ये, एक एंटर होताना आणि एक एमर्ज होताना. आतमध्ये प्रवेश करताना एक वेळा रिफ्रॅक्शन होतं लाईक द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट थ्रू द ग्लास स्लॅबसारखं, आणि एक वेळा बाहेर पडताना रिफ्रॅक्शन होतं. म्हणजे 2 times रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ईच लेन्स. बट द थिकनेस ऑफ द लेन्स इज व्हेरी व्हेरी लेस. या लेन्सचा थिकनेस खूप कमी असल्यामुळे आपण रिफ्रॅक्शन कन्सिडर करताना फक्त एक वेळाच रिफ्रॅक्शन कन्सिडर करतो. याचं आपण पुढच्या आर्टिकलमध्ये घेणारच येतं की हाऊ मेनी टाइम द रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द लेन्स. बट बिफोर दिस कन्सिडर द ओनली 1 times रिफ्रॅक्शन. कन्सिडर करा फक्त एका टाईम रिफ्रॅक्शन होत आहे म्हणून. सपोज दिस इज द कॉन्व्हेक्स लेन्स. their center part is thick and edge part is thin. This is the principal axis. This is the position of the optical center. This is the position of the focus f1. This is the focus f2. Each lens have the 2 focus and 1 optical center. If the incident ray which is parallel to the principal axis, मी जर infinite number of the incident ray which are parallel to the principal axis घेतले तर आफ्टर द रिफ्रॅक्शन, मी ही कन्सेप्ट क्लिअर करणार आहे पुढच्या पिरियडमध्ये. After the refraction, it is passing through the focus. Those rays which are parallel to the principal axis, after the refraction, all these rays are passing through the focus which lie on, म्हणजे फोकस म्हणता नाही ना डायरेक्ट याला याच्यामध्ये. If the incident ray which are parallel to the principal axis and which strike on the किंवा incidence on the surface of the lens, through the lens refraction takes place. And after the refraction, all these refracted rays are meet together at a point on a principal axis. तेव्हा त्या पॉईंटलाच काय म्हणायचं, फोकस असं म्हणायचं. मी सुरुवातीला नाही लिहायला पाहिजे याच्यामध्ये, याला आपण F1 म्हणूया. फोकसची डेफिनेशन काय सांगितले मी. द इन्सिडंट रे विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड दे आर स्ट्राईक ऑन द सरफेस ऑफ द लेन्स. आफ्टर द रिफ्रॅक्शन they are meet together at a point on a principal axis. That point is known as the principal focus. मी लेफ्ट साईडने रे घेतली, जर ॲट द प्लेस ऑफ दिस मी जर राईट साईडने ही असे रे घेतले अँड दे आर स्ट्राईक ऑन द सरफेस ऑफ द राईट साईड ॲट दिस टाईम आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर मीट टुगेदर ॲट दिस साईड ना. दॅट मीन्स इट इज नथिंग बट द फोकस, सेकंड फोकस. म्हणजे तुम्ही ज्या साईडने
incident ray which are parallel to principal axis घ्याल. आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर मेट टुगेदर ॲट ए पॉईंट ऑन ए प्रिन्सिपल ॲक्सिस. तेव्हा त्या पॉईंटला म्हणायचं फोकस. मी राईट साईडने जर हे घेतले तर हे लेफ्ट साईडला एकत्र येतील, तेव्हा त्या पॉईंटला सुद्धा काय म्हणायचं, फोकस म्हणायचं. म्हणजे इच लेन्स कंटेन्स द टू फोकस. प्रत्येक लेन्सला दोन फोकस असतात, पण बोथ ऑफ देम आर कर्व इनसाईड किंवा आउटसाईड असतील तर आपल्याला फक्त हे दोन्ही साईडने कर्व असतील तेव्हाच घेता येईल. म्हणजे इच लेन्स, आणि आपण इथं डबल कॉन्व्हेक्स लेन्स आणि डबल कॉन्केव्ह लेन्सच विचार करणार इथं, म्हणून इच लेन्स कंटेन्स द टू फोकस. आणि मग डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस इज नोन ॲज द फोकल लेंथ. याला म्हणायचं फोकल लेंथ म्हणायचं. कोणाला फोकल लेंथ म्हणायचं? डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस इज नोन ॲज द फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स. हे सगळं कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाबतीत सांगितलं मी. म्हणजे आपल्याला लिहिताना काय लिहावं लागेल? डेफिनेशन फोकसची लिहावं लागेल. द इन्सिडंट रे विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस दे आर इन्सिडंट ऑन द लेन्स. After the refraction, they are met together at a point on a principal axis and that point is known as the focus. Distance between the optical center and focus is known as the focal length. म्हणजे ही झाली फोकल लेंथ कॉन्व्हेक्स लेन्सची, ही फोकस झाली कॉन्व्हेक्स लेन्सची. What is about the concave lens? Suppose this is the double concave lens because their center part is thick and center part is thin and edge part is thick. This is the हा एक कर्व आहे, याचा इमॅजिनरी स्पेअर इकडं असेल म्हणून याचा सेंटर ऑफ कर्व्हेचर C2 इथं घेऊया आपण. याचा इमॅजिनरी स्पेअर हा लेफ्टला असेल म्हणून याचा सेंटर ऑफ कर्व्हेचर C1 इथं असेल. म्हणजे सेंटर ऑफ कर्व्हेचर फिक्स झाले, ऑप्टिकल सेंटर बी फिक्स झाला, जसं कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाबतीत सांगितलं तसं. आपला डेफिनेशन पाहिजे याच्यामध्ये फोकसची. हा आहे ऑप्टिकल सेंटर. द इन्सिडंट रे विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. हे इन्सिडंट रे सगळे पॅरलल कोणाला आहेत? प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत. आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. देर इज नो पॉसिबिलिटी टू मीट टुगेदर ॲट एनीव्हेअर. एकत्र येण्याची कुठंच शक्यता नाही आहे. मग हाऊ विल डिटरमाइन इट्स सेंटर ऑफ हाऊ विल डिटरमाइन इट्स फोकस. तर ज्या पॉईंटपासून रिफ्रॅक्शन झालेलं आहे ना त्या पॉईंटपासून हे रे बॅक साईडने इन्क्रीज करायचे आणि ज्या पॉईंटमध्ये हे एकत्र आल्याचा भास होईल दॅट इज नथिंग बट द फोकस ऑफ द कॉन्केव्ह लेन्स. म्हणजे इथं ॲक्च्युली रे एकत्र येत नाहीत. आफ्टर द रिफ्रॅक्शन दे विल बी ॲपियर मीट टुगेदर. तेव्हा याला काय म्हणायचं? फोकस ऑफ द कॉन्केव्ह लेन्स. फोकस ऑफ द कॉन्केव्ह लेन्स इज इमॅजिनरी अँड फोकस ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज रिअल. इट हॅव ऑल्सो बी टू फोकस. यालासुद्धा किती फोकस आहेत? दोन फोकस आहेत, पण याचा फोकस जो आहे इमॅजिनरी. याच्यानंतरच्या पिरियडमध्ये एक्सप्लेन करणार आहे की हाऊ द 2 times रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स. फक्त डेफिनेशन सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं डायरेक्टली इन्सिडंट रे विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर मेट टुगेदर ॲट ए पॉईंट ऑन ए प्रिन्सिपल ॲक्सिस दॅट पॉईंट इज नोन ॲज द फोकस असं म्हटलेलं आहे. किंवा द इन्सिडंट रे विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड दे आर स्ट्राईक ऑन द सरफेस ऑफ द कॉन्केव्ह लेन्स आफ्टर द रिफ्रॅक्शन दे विल बी ॲपियर मीट टुगेदर नॉट ॲक्च्युअल मीट टुगेदर. तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? ज्या पॉईंटमध्ये ते एकत्र आल्याचा भास होईल त्या पॉईंटला म्हणतो फोकस ऑफ द कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स हॅव दी 2 फोकस अँड डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस इज नोन ॲज द फोकल लेंथ ऑफ द कॉन्केव्ह लेन्स. अँड टुडे स्टॉप हेअर.